आता एक मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीत आज शरद पवार गटाचे आमदार शरण जेठियानी आपला अंतिम युक्तिवाद सादर करणार आहेत। युक्तिवाद ऐकण्यासाठी सुप्रिया सुळे सुद्धा आता उपस्थित आहेत आणि हा युक्तिवाद आता सादर केला जातोय। आपल्याकडे असलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवारांकडे बहुमत असल्याचा युक्तिवाद जेठियानी यांनी केलाय। त्याचप्रमाणे शिवसेनेच्या केसपेक्षा ही केस कशा प्रकारे वेगळी आहे हेही जेठियानी आपल्या युक्तिवादात सांगत आहेत। प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवार यांच्याकडेच बहुमत असल्याचा दावा जेठियानी यांनी केलाय। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातली ही सगळी सुनावणी आहे आणि त्यात युक्तिवाद केला जातोय शरद पवार गटाकडून। आणि या युक्तिवाद ऐकण्यासाठी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा उपस्थित आहेत। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आता आपल्या सोबत आहे। राजू, नेमका काय काय युक्तिवाद होतोय, कोणते मुद्दे केंद्रस्थानी आहेत? सौरभ, पाहतोय आपण आतापर्यंत नेत्यांची जी काही उलट तपासणी होती ती संपलेली आहे आणि आता खरी आर्ग्युमेंट वकील करताना पाहायला मिळतात। कारण गेल्या या सगळ्या सुनावणीमध्ये राष्ट्रवादीच्या बाजूने म्हणजे शरद पवार बाजूने आणि अजित पवार गटाच्या बाजूने जे काही मुद्दे मांडलेले होते ते मुद्दे घेऊन आता पुढे जे आहे ती आर्ग्युमेंट सुरू झालेली आहे। पवार गटाच्या वकिलांची ही आर्ग्युमेंट आहे आणि त्यांनी तोच मुद्दा केलेला आहे की जर शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सगळ्यांनी एकमताने सहमुखी दिलेली आहे किंवा त्यांच्या निवडीच्या वेळेस कुठल्याही प्रकारचा कुठल्याही नेत्याने जो आहे तो त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं नव्हतं, तर मग आता का अशा प्रकारचं जे आहे ते मुद्दा उपस्थित केलेला आहे। कुठेतरी जर शरद पवार नाही तर त्यांना सिद्ध करायचं आहे का असं सुद्धा मुद्दा उपस्थित केला गेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर ही आज सकाळपासून सुनावणी सुरू झालेली आहे आणि दोन्ही बाजूच्या गटाचे वकील जे आहे ते आज सुनावणी संपूर्ण दिवसभर करतील। उद्या सुद्धा जे आहे ते दुपारपर्यंत ही सुनावणी चालेल आणि त्यानंतर अंतिम निकाल जो आहे तो 15 तारखेपर्यंत येणार आहे। मात्र दोन्हीही गटांकडनं जे आहे तो कीस काढला गेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण पाहतोय आपण का शरद पवार गटाच्या वकिलांचा आता सध्या जे आहे ते आर्ग्युमेंट सुरू आहे। काल ज्या प्रकारे अनिल पाटील यांनी काही आरोप केलेले होते, या आरोपाला धरून वकील जे आहे ती भूमिका मांडत आहे। त्यामुळे आता नेमकं अजित पवार गटाचे वकील नेमकी काय भूमिका मांडतायत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। सौरभ, ठीक आहे राजू, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।